तर रोमन एम्परर मार्कस ऑरेलियसचे खूप भारी वाक्य आहे, व्हॉट स्टँड्स इन द वे बिकम्स द वे. आणि हे वाक्य दुसऱ्यांदा म्हणलेलं जेमी डायमंडनं. जेमी डायमंड तुम्हाला माहीत नसेल तर जगातली सगळ्यात मोठी बँक आहे JP मॉर्गन चेस. तर त्याचा सध्याचा CEO आहे आणि त्याची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. तो अगोदर 1998पर्यंत सिटी बँकमध्ये होता आणि त्याला हाकलून दिलेलं त्याच्याच बॉसनं सँडी विलनं. आणि हाकलण्याचं कारण काय होतं की तो खूप महत्त्वाकांक्षी होता आणि त्याला CEO बनायचं होतं आणि सँडी विलला काही ते आवडत नव्हतं. 1998 ते 2000पर्यंत 2 वर्ष तो कुठंच नव्हता, म्हणजे जॉबलेस होता. म्हणजे विचार करू शकता, डायरेक्ट CEO बनण्यापासून ते जॉबलेस असणं. मग तिथून पुन्हा त्यानं वन बँक जॉईन केली 2000ला आणि त्या टायमाला ती बँक 500 मिलियन लॉस केलेला एका वर्षात. आणि त्यानं जॉईन केल्यानंतर डायरेक्ट 3 वर्षांना बँकचा प्रॉफिट होता 3.5 बिलियन. आणि हे सगळं बघत होते JP मॉर्गन चेसवाली. त्यांनी ती बँक पण अक्वायर केली 2004-05मध्ये आणि लगेच नेक्स्ट इयर त्यांनी बनवलं जेमी डायमंडला CEO, जगातल्या सगळ्यात मोठ्या बँकचा CEO. तर ते जेमी डायमंड सांगू लागला की कधी कधी काय होतं, आपण आयुष्यात एखादी गोष्ट करत असतो आणि ते होत नाही बरोबर आपल्याकडून, अपयश वगैरे येतं ना, आपण तिथं खचून वगैरे जातो. पण कधी कधी त्याच गोष्टीमुळे असं होऊन जातं. आता त्याला जर सिटी बँकवाल्यानं काढलं नसतं तर कधीच त्यानं ती वन बँक जॉईन केलं नसती, तिच्या प्रॉफिट इन्क्रीज केलं नसते आणि त्याला JP मॉर्गन चेसवाल्यांनी कधीच म्हणजे त्यांच्या बँकमध्ये घेतलं नसतं. प्रॉबिलिटी कमीच होती, तो जगातल्या सगळ्यात मोठ्या बँकचा CEO कधीच झाला नसता. तर ते सांगू लागला की व्हॉट स्टँड्स इन द वे बिकम्स द वे. म्हणजे कधी अडचणी वगैरे आलं तर त्यापासून नवीन मार्ग पण बनतात.